शहापूर तालुक्यातील दापूरमाळ येथे चंद्रा हसमुख सोनी फाउंडेशन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला गती मिळावी या उद्देशाने आज अत्यंत प्रेरणादायी व ऐतिहासिक श्रमदान उपक्रम पार पडला। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून श्रमजीवी संघटना शहापूर तालुक्याच्या वतीने दिवसभर निस्वार्थ श्रमदान करण्यात आले। सकाळपासूनच कार्यकर्त्यांचा उत्साह, एकजूट आणि सेवाभाव याचे जिवंत दर्शन दापूरमाळ परिसरात घडले। सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःचे अन्न, भाकरी, पाणी घेऊन रस्त्याच्या कामात सहभाग घेतला। दगड, मुरुम व माती टाकण्याच्या कामात विशेषतः महिला कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन कामाला गती दिली। या कार्यक्रमात आसनगाव, वरसकोळ, शिरोळ, वाफे, कळमगाव, दलखण, कुंदन, आजनुप, गोळभण, धामणी, कुंभईपाडा, पारधीवाडी, विंचूपाडा, कुकांबे, दापूरमाळ, सावरवाडी, नारळवाडी, पाटीलवाडी आणि जुनवणी येथील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। ठाणे जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर बनसोडे, तालुका अध्यक्ष माळू हुमने, तालुका उपाध्यक्ष रुपेश आहिरे, पप्पू वाघ, तालुका सचिव प्रकाश खोडका तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून श्रमदान केले। महिला कार्यकर्त्यांमध्ये मंदा कवटे, यमुना गिरे, आशा धाकटे, पार्वती पारधी यांचा विशेष सहभाग राहिला। या संपूर्ण उपक्रमात सुमारे 105 कार्यकर्ते व बाल संघटनेतील विद्यार्थी सहभाग झाले। स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर या ठिकाणी चंद्रा हसमुख सोनी फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या दापूरमाळ रस्त्याच्या कामात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपला खारीचा वाटा उचलून सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण घालून दिले। दिवसभर चाललेल्या या श्रमदानातून विकासासाठी श्रम, समाजासाठी एकजूट हा संदेश अधिक ठळकपणे अधोरेखित झाला। दापूरमाळ परिसरात नव्या विकासाची आशा निर्माण झाली आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आज श्रमजीवी संघटनेमार्फत आज पूर्ण श्रमजीवी संघटनेची पूर्ण टीम आज एक चंद्रा फाउंडेशन एक संस्था आहे। या संस्थेमार्फत दापूरमाळ या ठिकाणी त्या संस्थेने आज पूर्ण रस्ता करायला घेतला आहे आणि या रस्त्यासाठी आम्ही श्रमदान करण्यासाठी श्रमजीवी संघटनेची पूर्ण टीम आज आम्ही दापूरमाळ येथे पूर्ण 100 ते 125 लोक जे आमचे सभासद कार्यकर्ते आहेत, आज हे स्वतःहून आज आम्ही इथे 6 तारखेला पूर्ण श्रमदान करून त्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम आज आम्ही इथे करायला आलो। सकाळी 8 ते 9 वाजल्यापासून आम्ही हे रस्त्यासाठी सुरुवात केली। जे खड्डे आहेत ते खड्डे बुजण्याचं काम आम्ही सुरुवात केली